हे असे गवत पाहिले असेल तुम्ही आपल्या इकडे राहणार नाही. आता हे सध्या गवत आपल्या पैठणच्या गार्डन मध्ये. मी तर म्हणतो हे नक्की या भावल्याला आता भूक लागलेली असेल म्हणून ते तोंड वासून ठेवलेलं आहे. सगळं हे सांगतो फक्त व्हिडिओ पाहिल्यापासून पहा. तर राम राम मित्रांनो, मी आनंद स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. निवांत सकाळी 8 वाजता उठून मी चाललो होतो आपल्या वावरात. कसं आहे ना, तुमचा वावला आता सध्या सुट्टी दिवशी काही घरी राहून द्यायला नाही घरचे, म्हणून सध्या सुट्टी दिवस सुद्धा सुखान चाललेला नाही आपला. 9 वाजता लगेच मला दारे धरायला लावली मायात, म्हणून मी पण गेलो लगेच आपल्या शेतात. आता हे भरणं होत नाही तर लगेच आमची चुलती म्हणे तेवढं लसूण बी भरून घे. लगेच त्यांच्या लसणात भिजलं पाणी लावून लगेच दाऱ्याच काम उरकून घेतलं. तेवढे देणं आलं का प्रॅक्टिकल लिहायचंय. लगेच प्रॅक्टिकल लिहायला चालू केलं. 1.5 ते 2 घंटे मी प्रॅक्टिकल लिहिलं. प्रॅक्टिकल लिहिलं पुरा हातात दुखत होता. म्हणलं एखाद्या लहान लेकराला बिस्किटचा पुढे देऊन त्याच्याकडूनच काम करून घ्यावं म्हणलं. आकर शेवटी मी प्रॅक्टिकल पुरं लिहून काढलं. घरचे म्हणे जाय म्हणे सामान घेऊन बाहेरून जाऊन. लगेच बायगतून अविनाशला बसला गाडीवर चल म्हणलं आता जेस्पिनरला काही काम नसून सुद्धा आम्ही नुसतं हिंडत होतो जेस्पिनर मध्ये. म्हणलं जेस्पिनरला आलेलं लगेच वडापाव खाऊ म्हणलं एका वडापावने आपल्याला काहीच होणार नाही म्हणलं. म्हणून अजून 2-2 वडापाव खाऊन घेतले. लगेच अविनाशला त्याच्या घर नेऊन सोडलं. लगेच आम्ही 3 जण चाललो होतो पैठणच्या उद्यान मध्ये. थोडाफार दिवस असताना भली थंडी वाजत होती. लगेच आलो आम्ही उद्यान मध्ये. साऱ्यात आधी तिकीट काढून घेतलं. आतमध्ये खाण्यासाठी फरसांचा पुढा न्याला. गार्डन पाहायचं बाजूलाच राहिलं, पण आधी आम्ही खायची सोय करून घेतली आमची. गार्डन मध्ये आले रे गवत पाहिलं. म्हणलं गवत आपल्या मोसंबीतल्या गावतवानीचे. आधी रंगीबिरंगी पाणी पाहिलं आम्ही उरताना. अर्ध गार्डन पाहिले बाद भूक लागली. म्हणलं खाऊन घ्यावं आता. म्हणलं पेट पूजा केल्याच बाद इकडे मुक्काम कराय ना म्हणलं आपण. फरसाण खाणं झालं लगेच आम्ही चाललो होतो गाण्यावरचा डान्स पाहण्यासाठी. आता हे डान्स पाहून मला एकदम मूड फ्रेश झाला. म्हणलं मी पण जावं काय कोणत्या सांग नाचाला. आणि हा तुम्ही तेवढं मला फॉलो नसलं केलं तेवढं करून जा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.